मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही, त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आलं। मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने आज निकाल सुनावलेला आहे। तर भिक्खू चौकामध्ये झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि 100हून अधिक जण हे गंभीर जखमी झाले होते। तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल आज लागलेला आहे। तर मुंबईच्या NIA या विशेष न्यायालयामध्ये आज हा निकाल सुनावण्यात आला आहे। माझी फक्त एवढी विनंती आहे, सगळ्यांना सांगतोय की जगात वाईटापेक्षा चांगलं खूप जास्ती आहे। ठीक आहे, जे घडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही। जे पदरात पडलं यश, त्याच्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे। त्याप्रमाणे मी देखील समाधानी आहे। कोर्टाच्या या निर्णयानंतर मला तशीच सेवा पुढे करता येते, याच्यात मला जास्ती आनंद आहे आणि माझ्या मातृभूमीने मला त्याच्याकरता निवडलंय, याच्यासारखं दुसरं सुख मला दुसरं काही नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।